दोन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, सलमान आणि दुर्वेश। और धीरज को शाम की तरफ से 500 रुपए का इनाम, 500 रुपया। और मयूर को टीमचा 12वा खेळाडू या। हर्षवाड़ान की तरफ से मयूर को पारितोषिक कैश। किधर हो? सौरभ आहे बॉलिंग ट्रॅक वरती। मॅचला झाली आहे सुरुवात, दोन्ही टीमला शुभेच्छा असतील, बेस्ट ऑफ लक। एका बाजूने आपण या ठिकाणी पाहिलं तर एच ए क्लब अँड प्रज्वल 11 या दोन टीम मध्ये ही महत्वाची लढत आपण पाहतोय। मॅन ऑफ द मॅच साठी केली देखील आहेत बाबू दादा महाले यांच्या माध्यमातून, आणि ती द्यायची देखील आहेत। त्या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर पहिल्याच बॉल वरती 2 धावा मात्र कंप्लीट केलेत फलंदाज दुर्वेशनं। सौरभ राईट मोड द विकेटनं षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय। टॉस बॉल, ओ हो हो हो, सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु कॅच ड्रॉप। कदाचित हा चेंडू मात्र आता तू निसटला असता तर नक्कीच 4 धावा मिळाल्या असत्या। चला हर्ष या ठिकाणी आलेला आहे पारितोषिक देण्याकरिता। मयूरला देखील पारितोषिक दिलं जाईल, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर षटकार फेश केलाय सलमान। चेंडूला फाटवले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर 6 धावांकरिता षटकार। हर्ष वाडांकडनं हे पारितोषिक या ठिकाणी दिलं जातंय मयूर याला। जवळजवळ 62 धावांचं लक्ष्य होतं आणि ते 62 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या। षटकातील पुढचा बॉल, ओ यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंटला पुन्हा एकदा मिस्टेक। धाव फलक जाऊन फुसले 10 या आकड्यावरती। कॅच जिंका मॅच सोडाल हराल मॅच हे क्रिकेटचं रहस्य आहे। आणि पॉइंटला मात्र आपण पाहिलं तर 2 वेळा मिस्टेक झाली आहे। कदाचित झेल पकडले असते तर अडचणीमध्ये आली असती टीम, ती म्हणजेच एच ए क्लब। यावेळेस आपण पाहिला तर हो एक सिंगल मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 11 या आकड्यावरती। 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 5 चेंडूमध्ये 11 धावा। सौरभनं देखील षटकातील पुढचा बॉल, हो 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 हो, काय जबरदस्त स्विंग केलाय, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार। आलाय षटकार सलमानच्या बॅट मधनं।
धन्यवाद डीसी. सलमानच्या बॅट मध्ये शेवटच्या बॉल वरती आपण षटकार पाहिला. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 17 या आकड्यावरती. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती संदीप ओलंबे. बिरसा मुंडा चषकामध्ये डॉक्टर ही पदवी त्यांना मिळाली गेली आहे. डॉक्टर संदीप ओलंगे सध्या तरी बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. अरे चला घाई करा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर आज की शाम आकाश गोगलदरे के नाम. आकाश तुम्हाला देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फटका चांगला आहे ऑन साइडला. चेंडू जाईल एका टप्प्याने बॉर्डर लाईनच्या पलीकडे. ध्रुवेशच्या बॅट मधून देखील येतो या ठिकाणी षटकार. सॉरी चौकार. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे वाईट. धावफलक आपण पाहिलं तर अतिशय जबरदस्त स्ट्रॉंग मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 22 आकड्यावरती षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे संदीप ओळंबेचं. पहिल्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर चौकार. त्याच्यानंतर हा वाईट बॉल राईट द विकेट. हा षटकातील पुढचा बॉल. हवाई हल्ला केलाय. फुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सीमा रेषा बाहेर गोल. 6 धावा. षटकार. षटकाराच्या साना धावफलक जाऊन पोहोचला 28 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 2. टॉस डिलिव्हरी. डिसिजन पेंडिंग. Yes, it is no ball. गुडाडोले फहानीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटच्या बॉल वरती बघूया काय करताय. यावेळेस आपण पाहिलं तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय परंतु जेल पकडलाय तरी मात्र तो ग्राह धरला जाणार नाहीये. 2 धावा या ठिकाणी. 2 घेतले काय सॉरी एक सिंगल मात्र पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 30 आकड्यावरती. आज काय जबरदस्त खेळ होतोय मैदानाच्या आतमध्ये. मागचा मॅच देखील आपण पाहिला तर अप्रतिम राहिला गेला. संदीप ओळंबेवरती देखील आक्रमण केले गेले. म्हटले गेले सामर्थ्य हे जिंकण्यातून नव्हे तर तुम्ही करत असलेल्या संघर्षातून निर्माण होत असतो आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. चेंडू फेकून झाले 3. यावेळेस आपण पाहिलं तर शॉट फाईन लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. धावफलक आपण पाहिलं तर 1 पुढे सरकले जाऊन पोहोचलाय 31 आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 17 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील
चांगली कामगिरी करतायत दोन बॅटर सलमान आणि ध्रुवेश. दोन्ही बॅटर आपण पाहिलं तर पूर्णपणे सेट झालेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी त्यांना चेंडू फुटबॉलच्या पद्धतीने दिसू लागलाय. प्रत्येक बॉल वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला जातोय. यावेळेस चांगला फटका होता ऑन साइडला ध्रुवेशचा, परंतु मिळेल फक्त एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. चांगला धाव फलक आपल्याला जरूर पाहायला मिळते या ठिकाणी, कारण सुरुवात खूप चांगली झाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. कारण एक पॉझिटिव्ह बाजू म्हणायचं झालं HA क्लब टीमच्या बाजूने तर सलमान प्लेइंग 11 मध्ये परतलाय. कालच्या दिवसामध्ये त्याची अनुपस्थिती जरूर जाणवली होती. यावेळेस फुलटॉस बॉल स्विंग केला, बॉलला चेंडू जाईल डीप मिड विकेटच्या दिशेनं. शेवटच्या क्षणी मात्र चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत क्षेत्ररक्षक, परंतु 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. दोन टीमची टोटल जाऊन पोहोचली 34 वरती. ह्या ओव्हर मध्ये देखील 17 धावा आल्यात. काय जबरदस्त अफलातून बॅटिंग पाहायला मिळते सलमान आणि ध्रुवेश करणं. सध्या तरी धावफलक खूप स्ट्रॉंग पाहायला मिळत आहे. चला घाई करा, अजून सुद्धा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये आणखी जर 34 धावा आल्या तर मग 68चं टार्गेट जरूर पाहायला मिळेल. बघूया काय घडते काय बिघडते. घेऊया एक आपण छोटासा मात्र डीजे ब्रेक. मोनू राजवर बॉलिंग ट्रॅक वरती. मोनूला वापसी करावं लागेल लवकरात लवकर. पार्टनरशिप जी झाली तिला तोडावी लागेल. म्हटलं गेले संघर्षाचा काल कधी संपत नसतो, प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं. प्रसंग वाढलाय आणि त्याच्याकडे निश्चितच पाहावं लागेल बॉलिंग करणाऱ्या टीमला देखील. सध्या तरी मोनू आहे बॉलिंग ट्रॅक वरती, त्याला वापसी करून द्यावी लागेल. षटकातील पहिला बॉल. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला हाफ वॉलीवर घेतलाय, चेंडूला पाठवलाय काऊ कॉर्नर बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांनी करता येतो हा शौकार. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख यही. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची हलकीशी इनरेशा ठिकाणी लागली होती. एक सिंगल धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 39 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मोनू राजवर नावाचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्याच बॉल वरती दुर्वेशनं देखील त्याचं स्वागत केलं चौकाऱ्यानं, त्याच्यानंतर सिंगल आणि आता मात्र ऑन स्ट्राईक वरती सलमाननं देखील सुंदर फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरिता आलाय हा शौकार. थवा आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले ना तो सुटलंय षटकार चौकारांची हवा. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. दुर्वेश आणि सलमान या 2 बॅटर मध्ये धावसंख्या आपण पाहिले तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 43 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू फेकून झाले तिसऱ्या षटकातील 3 आणि 3 मध्ये 9 धावा खर्च केलेत. सलमान ऑन फायर ऑन स्ट्राईक वरती. म्हटलं गेलं जगाच्या रंगमंचावर असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर टाळ्या मात्र नक्कीच वाजल्या पाहिजे आणि तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल उडवलाय ऑफ साइडला.
झेल 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 ड्रॉप. थोडासा कठीण झेल होता मात्र झेल ड्रॉप झाली आहे. यावेळेस संधी बनवली होती गोलंदाज आपण पाहिला तर मोनू राजभरनं, परंतु पुन्हा एकदा जीवनदान मिळायला गेले सलमानला. आणि ज्या वेळेस फलंदाजाचे झेल सुटले गेलेत ना त्या वेळेस फलंदाजाचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स वाढला गेलाय, दुणावला गेलाय आणि मग तो नंतर हळूहळू रंग बदलायला सुरुवात करतोय. उद्या तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? यावेळेस फटका सुंदर आहे. पुन्हा एकदा टीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पलीकडे पार होतोय. हा येतोय SPL शौकार 4 रन. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सलमानच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कमबॅक करायचं असेल तर या ठिकाणी विकेट मिळवावं लागेल. संधी बनवली होती जवळ आपण पाहिलं तर चौथ्या बॉल वरती, परंतु झेल मात्र झाली आहे ड्रॉप. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर पायांना फॉलो करणारा हा बॉल होता. डॉट बॉल येईल. तिसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. धावफलकातील धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 49 धावा. धन्यवाद अडीचे. योगेश मिश्रा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. 3 षटकांचा खेळ संपला. 49 धावा धावफलकातील लागल्या गेल्यात. यानंतरचा मॅच आपण पाहणार आहोत. मॅच क्रमांक 15 जान्हवी फायटर्स अँड पार्थ वॉरियर्स. योगेश मिश्रा बॉलिंग ट्रॅक वरती. 49 धावांची पार्टनरशिप झाली आहे दुर्वेश आणि सलमान मध्ये. यावेळेस आपण पाहिला तर फटका चांगला आहे ऑफ साईडला. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफच्या दिशेनं पुढे येतोय. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 15च्या घरामध्ये. म्हटलं गेले दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, तो अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना हे खूप महत्वाचं आहे. सध्या तरी अंधार मात्र पडलं गेलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. आणि या अंधारामध्ये जर प्रकाश द्यायचा असेल तर मग चांगली कामगिरी करावी लागेल बॉलर योगेशला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आहे नो. फ्री हिटचं सिग्नल. उडाडवले फहानीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. समोरच्या दिशेने उडवलाय. 6 धावा. षटकार. मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात. धन्यवाद डीजे. 57 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 11 बॉल मध्ये 32 वर खेळतोय सलमान आणि दुर्वेश खेळतो 11 बॉल मध्ये 21 वरती.
योगेश च्या खात्यातील हा पुढचा बॉल. यावेळेस अजून एक षटकार. AK-47 ऑन फायर. सलमानच्या बॅट मधनं हा येतो आणखी एक महत्वाचा षटकार. 6 धावा. धन्यवाद. या स्पर्धेतील हाय स्कोर आपण पाहिला तर 65 आहे आणि सध्या तरी धावफलक आपण पाहिला तर 63 झाला. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर पुन्हा एकदा नो. क्रिसच्या बाहेर टाकला गेलाय. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर प्रज्वल 11 ची कामगिरी थोडीशी खराब पाहायला जरूर मिळते. आता मात्र आमचं जहाज निघालंय समुद्रामध्ये. लाल बत्ती पेटवली गेले आणि त्याच्यावरती आपण पाहिला तर सलमानचा हा धमाका. मोठा बिग शो. 44 आणि हायएस्ट स्कोर देखील झाला या स्पर्धेतील. HA क्लब यावेळेस आपण पाहिलं तर हो कदाचित षटकार आला असता तर पण अर्धशतक पूर्ण झालं असतं. अजून सुद्धा एक चेंडू बाकी आहे. 46 धावसंख्येवरती खेळतोय 15 मध्ये. कदाचित या ठिकाणी शेवटच्या बॉल वरती षटकार किंवा चौकार अर्धशतक पूर्ण करण्याची संधी आहे यावेळेस सलमानला. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर नो. हॅलो लाईन वरती पडलाय नाही ना. यस वाईड आहे. कारण आमचे स्ट्राईक पंच देखील थोडेसे कन्फ्यूज होते त्या ठिकाणी. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर गुणलेखक आम्हाला आर्मीत जोडले गेलेत आणि एवढ्या वेगानं स्कोर बोर्ड चालवतात की हातातून पेन देखील मोडलाय. कारण धावा देखील मैदानाच्या आतमध्ये खूप येत आहेत. उलटो आज बॉल आणि SPL मधलं पहिलं अर्धशतक सलमानच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. या सलमान बॅट वर गेला आपण. कॉंग्रॅच्युलेशन सलमान. धन्यवाद डीजे. चला जानू फायटर्स आणि पार्थ वॉरियर्स टॉस साठी या. जानू फायटर्स आणि पार्थ वॉरियर्स. कृपालजी यादव यांना विनंती करते आपण आपल्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. कृपालजी यादव
सुतार मामा आहे त्या ठिकाणी त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. सर्वप्रथम टॉसची ओळख आपण या ठिकाणी करून देऊया. एका बाजूने आहे SPL, दुसऱ्या बाजूने आहे 2025. SPL असा कॉल आणि येते मात्र 2025. तर मला विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराज वाढवा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर जान्हवी फायटर्स टीमच्या बाजूने लागलेला आहे. डिसिजन काय आहे? फिल्डिंग. आलम, तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे. फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 45 पर्यंत. आज आणि कालच्या दिवसामध्ये देखील तुमचा खेळ चांगला झाला. कसा अनुभव आला या मैदानावरती खेळत असताना? जी जो एफर्ट डालेंगे, कल ही मैं बोला था कि एफर्ट की ज़रूरत पड़ेगी और वहाँ से मेरा एक गलती हुआ. पाठक का कैच में ड्रॉप किया और वहाँ से उसने बैटिंग अच्छा किया, तो वहाँ से गलती सुधारना पड़ेगा और वो गलती सुधारेंगे तो हम लोग क्वालिफाई कर सकते. एक अच्छा मैच देखने के लिए मिलेगा. जी, कोशिश तो यही होगी. बेस्ट ऑफ लक. अनिकेत, टॉस जिंकला असं डिसिजन काय घेतलं असतं? 17 क्षण. परंतु यावेळेस तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना साधारण किती धाव बनवल्या जातील 4 ओव्हरमध्ये? 50+. क्या बात आहे. असे कुठले बॅटर आहेत तुमच्याकडे? धीरज आहे, योगेश आहे, अरमित आहे. अगदी चांगले मॅच पाहायला मिळेल. हो, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. जाऊया आपण मॅचच्या दिशेने. घेऊया एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा मैदान दिशेने वाटचाल करूया. थँक्यू. यस, थोडीशी घाई करायची आहे. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमची 3 षटकं टाकून झाली पाहिजे. जर जास्त वेळ आपण घेतला तर मग तटेर सर्कलच्या बाहेर जे तुम्ही 5 खेळाडू लावताय त्याच्यातील आणखी एक खेळाडू तटेर सर्कलमध्ये घेतला जाईल. मॅच लावते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन. पहिला बॉल गॅप मध्ये चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार. हा येतोय सोनू सिंगच्या बॅट मधनं महत्वपूर्ण चौकार, 4 रन. डीजे पहिल्याच बॉल वरती इरादे स्पष्ट केलेत. यावेळेस आपण पाहिला तर आणखी एक सुंदर फटका आहे ऑफ साईडला. एक सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 5 आकड्यावरती. टार्गेट आपण पाहिलं तर 80 धावांचं आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 16 बॉल मध्ये तब्बल 52 धावा बनवल्या. तो म्हणजेच खेळाडू मिस्टर सलमान. कालच्या दिवसामध्ये त्याची अनुपस्थिती जरूर जाणवली होती एचे क्लब टीमला, परंतु आज त्याची वर्णी लागली आहे प्लेइंग 11 मध्ये आणि त्याच्याकडनं जो परफॉर्मन्स झालाय ना त्यांच्या टीम करता लाजवाब. रोहन लेफ्टम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न निश्चितच केलाय. डॉन 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 त्याच्या बॅट मध्ये येतोय हा महत्वपूर्ण चौकार, 4 रन. धन्यवाद. डीजे, नशीब बदलायचे असतील ना तर नुसतं पाण्याने भिजून चालत नाहीये, त्याच्यासाठी कष्टाच्या घामाने भिजावं लागतं. यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. तेच पंचाने देखील दर्शवलं. या ठिकाणी धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजे 10 या आकड्यावरती. रोहनचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल आपटाकर बॉल उडवलाय. सध्या तरी डॉन मैदानाच्या आतमध्ये
चांगली बॅटिंग करतोय, चेंडूला पाठवले लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमा रेषेपार षटकार. काम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है. डॉन ऑन फायर. यावेळेस मिस टाइम फटका, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक काही जज करतोय. यावेळेस आपण पाहिलं दिनेश टोकरेच्या माध्यमातून झाली आहे मिस्टेक. गब्बरनं सोळा शेल. डॉनला पकडण्याची संधी आली होती गब्बरला, परंतु गब्बरनं सोळा शेल. यावेळेस पुन्हा एकदा झेल मात्र उडाली आहे. यावेळेस अजित दोदडेकडनं झाली आहे मिस्टेक. सुरुवातीला आपण पाहिलं दिनेश टोकरेकडनं मिस्टेक, त्याच्यानंतर अजित दोदडेकडनं देखील मिस्टेक होताना आपण पाहिली. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 19. ज्या सरासरीने वाटचाल करायची आहे ना टीम प्रज्वल 11ला, ती सरासरी मात्र या ठिकाणी मेंटेन केली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. स्वर्गीय आदित्य दोदडे यांच्या स्मरणार्थ सौजन्य प्रकाश रामजी दोदडे यांच्या कडनं हे स्पॉन्सर केले गेले. सातवी प्रीमियर लीग साठी हे सन्मान चिन्ह आले गेले. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मॅन ऑफ द मॅच साठी जे क्रिस्टल ट्रॉफी आहे ती देखील आपण पाहिली तर येलप्पा अँड दानिश यांच्याकडनं स्पॉन्सर केली गेले. विठ्ठलजी पुजारी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी मात्र स्पॉन्सर केली गेली. विक्रमभाई यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागतम सुस्वागतम. आपलं देखील 7वी प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. त्यांच्या सोबत आपण पाहतो निलेशजी देखील आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. यावेळेस हा बॉल आपण पाहिला तर पायाना फॉलो करणारा होता. एकदा पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु रोखले गेले सोनू सिंगनं. एक सिंगल येते, सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 20 आकड्यावरती. तलवार चलाना जानते यहाँ पे सोनू सिंह, तलवार चलानी पडेगी. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण शॉर्ट विडॉनला मात्र यावेळेस दिनेश टोकरेच्या माध्यमातून आपण होताना पाहतोय. सोनू सिंह के हाथ में तलवार है और डॉन के हाथ में बंदूक. लढाई चालू आहे. यावेळेस आपण पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही. चेंडूला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पार आला हा षटकार. तलवार पुरानी है लेकिन चलाना भी जानते हैं सोनू सिंह, और इस बार चलाई है मिड विकेट के दिशा में. चेंडूला पाठवलंय सीमा रेषाच्या बाहेर 6 धावांकरिता, आणि या षटकाराच्या सायनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले तब्बल 26 आकड्यावरती. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक, 3 चेंडू शिल्लक आहेत दुसऱ्या षटकातील. थोडीशी घाई करा.
षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा यॉर्कर बॉल होता. 2 धावा कंप्लीट होत आहेत. प्रयत्न खूप चांगले केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. सोनू सिंग अँड प्रवीण वाडान उर्फ डॉन. धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 28 आकड्यावरती. यावेळेस हा फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. सुंदर फटका आहे जमिनीला अगदी गुदगुल्या करीत हा चेंडू पुढे जरूर गेला होता परंतु मिळता त्या ठिकाणी 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 30 आकड्यावरती. फास्टेस्ट 50 पूर्ण करावी लागेल कुठल्या तरी एका बॅटरला. कारण मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर सलमाननं 16 बॉल मध्ये 50 धावा पूर्ण केल्या. जवळजवळ 52 धावा त्याच्या बॅट मधनं येताना आपण पाहिल्या. यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज राकेश साहू कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू फेकून झाले त्याच्या षटकातील 5. त्याने देखील धावा खर्च केलेत 11. सोनू सिंग ऑन स्ट्राइक वरती. या बॉल वरती मोठा फटका येणं खूप गरजेचं आहे आणि तो येईल का. प्रयत्न या ठिकाणी चांगले केलेत. अजित धोत्रे पुढे आलाय. 3 क्षेत्ररक्षक पुढे आले होते परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुंदर फटका होता. मिळतील 2 टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 32च्या घरामध्ये. जवळजवळ आपण पाहिलं तर 8 धावेनं थोडासा मागे आपल्याला पाहायला मिळतोय प्रज्वल 11 चा संघ. प्रज्वल 11 म्हटलं तर मग संतोष भक्ते साहेबांचा तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये गरज आहे पाण्याची आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना गरज आहे ती एक सुंदर गाण्याची. होऊन जाते सुंदर गाणी. आम्ही पहिल्यापासून हक्काने हुडवाले बॉन पंजाब सराउंडेड मराठा चार्ट स्टॉप करी बैठे मुंडे पाउण धमाका जट गल्ला करे होर बाकी कलाकारा तो जट ग्राउंडेड रहिंदा इन्ना अहंकारा तो बोलकार तुसे थोड़े जे टेढ़े चलदे मुंडो जानदार सर्कल. ये सॉन्ग बजाया है कि किसी ने गाली दी है कुछ भी समझ में नहीं आया. चला थोडीशी घाई करा. 12 चेंडू शिल्लक आहेत. अजून हे जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 48 धावा. 24 टार्गेट आहे. 6 बॉल मध्ये 24 धावा बनवायचे. टार्गेट मोठा आहे परंतु बॅटर देखील मोठा आहे मैदानाच्या आतमध्ये. डॉन है तो मुमकिन है म्हटलं गेले. हरण्याची पर्वा कधी केली नाहीये. जिंकण्याचा मोह कधी केला नाहीये. नशिबात असेल ते मिळेलच मात्र प्रयत्न करणं सोडणार नाहीये. प्रयत्न केले जातील. ब्रिजेश जयस्वाल चा पहिला बॉल. ओ हो 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 डॉनला पकडलं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज प्रवीण वाडान आउट. डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है लेकिन सोनिया डॉनला मात्र पकडले गेले. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये संदीप ओळंबे इन झालेत.
चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं. एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे गोलंदाज ब्रिजेश कडे. प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर वेगवेगळ्या टप्प्यावरती टाकण्याचा पराक्रम तो सातत्याने करतोय मैदानी शात मध्ये. यामुळे सोनू सिंग चांगली बॅटिंग करावी लागेल. 10 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 47 धावा अजून सुद्धा बनवायचे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केलाय. मिस टाइम फटका. मिड विकेटला झेल जरूर निर्माण झाली होती, परंतु मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडा मात्र लांब राहिला गेला. 2 धावा मिळतील. 2 ने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 35 आकड्यावरती. यावेळेस आपण पाहिलं तर फटका सुंदर आहे ऑन साइडला. वाईडिश मिड विकेटला आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. मिलतील 2. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट लगाने पडेंगे. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. हा डॉट बॉल. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आदरणीय सन्माननीय संभाजी धावणे साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील 7वी प्रीमियर लीग 2025 मध्ये सहर्ष स्वागत. यावेळेस आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये हो नेम धरून गेम करायचं होतं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर नेम चुकलाय. तिसऱ्या षटकाचा देखील खेळ संपन्न झालाय. धाव फलकाती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 38 धावा. आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये धावांची गरज आहे ती म्हणजेच 42 धावा. या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बाद होतोय सोनू सिंग. निश्चितच 7वी प्रीमियर लीग सीझन 4था आपण पाहतोय आणि 1 नंबरची ट्रॉफीज आपण पाहिली तर स्वर्गीय गोपीनाथ भिमरा यांच्या स्मरणार्थ नितेश नुकुल भिमरा याचकडून स्पॉन्सर केली गेली आहे. त्याच्यानंतर स्वर्गीय नकुल गोपीनाथ भिमरा यांच्या स्मरणार्थ मारुती शरणप्पा सापळे याचकडून नंबर 2 ची ट्रॉफी मात्र स्पॉन्सर केली गेली आहे. या ठिकाणी आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये तर एकतर्फी सामना होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवातीला असं वाटलं होते की बराबरीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु नाही. ब्रिजेश जयस्वाल मैदानाच्या आतमध्ये आला आणि निश्चितच त्याने कमबॅक करून दाखवलाय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर पायाना फॉलो करणारा हा बॉल होता. त्याच्यानंतर नंबर 3 ची ट्रॉफी आपण पाहिले तर स्वर्गीय मधुकर गोविंद भिमरा यांच्या स्मरणार्थ सौजन्य अशोक मधुकर भिमरा याचकडून स्पॉन्सर केली गेली आहे. त्याच्यानंतर स्वर्गीय मधुकर गोविंद भिमरा यांच्या स्मरणार्थ शुभम शनिवार भिमरा यांच्याकडून 4th क्रमांकाचा जो चषक आहे तो स्पॉन्सर केला गेला आहे. त्याच्यानंतर मालिकावीर स्वर्गीय रमेश मोहन सोनी यांच्या स्मरणार्थ राजेंद्र रमेश सोनी यांच्याकडून स्पॉन्सर केली गेली आहे. त्याच्यानंतर फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक देखील त्यांच्याकडून स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर मालिकावीर सायकल जी आहे ती संदीप ओळंबे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केली गेली आहे.
एकंदर या ठिकाणी आपण पाहिलं तर 10 संघ आहेत सातिवले प्रीमियर लीग मध्ये. 10 ऑनर आपण पाहतोय. 10 टीम: पार्थ वॉरियर्स, एच क्लब, तुषार 11, किबिम स्पूट, जान्हवी फायटर्स, आई गावदी स्पूट, प्रज्वल 11, वागो फायटर्स, सिवान्स फायटर्स, गावदी वॉरियर्स. आणि हे चौथं पर्व आपण पाहतोय. यावेळेस मिस टाइम पटका मैदानाच्या आतमध्ये झेल मात्र डॉफ सुटला गेलाय. फक्त औपचारिकता राहिले या मॅच मध्ये, दुसरे काही नाहीये. मॅच क्रमांक 15 आपण यानंतर पाहणार आहोत. जान्हवी फायटर्स अँड पार्थ वॉरियर्सच्या दोन टीम मध्ये. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका ऑफ साइडला, चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांनी करता आला हा चौकार. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच एच क्लब टीमनं. आणि मॅन ऑफ द मॅच मिस्टर सलमान.